रिअल एस्टेट मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी तुम्हाला आता इस्कॉन जे टेम्पल आहे त्या इस्कॉन टेम्पल पासून आतमध्ये जो आलेला रस्ता हा इस्कॉन टेम्पलच्या पूर्व बाजूचा रस्ता आहे. ह्या रस्त्यापासून आतमध्ये ह्या रस्त्याला आपला तुम्हाला प्लॉट दाखवतोय आणि त्या प्लॉटला दाखवायच्या अगोदर तुम्हाला इस्कॉन टेम्पल दाखवतोय. इथं समोर या दाखवतोय एक्झॅक्टली हे समोर दिसतंय ते इस्कॉन टेम्पल दिसतंय आणि इस्कॉन टेम्पलच्या एक्झॅक्टली पश्चिम बाजूला ती नदी पण दिसते. जर नदीला तुम्ही झूम करून दाखवा, नदी आता भरून वाहिलेली आहे, भरून वाहत आहे ती नदी आणि हिथून हा प्लॉट अशा पद्धतीनं इस्कॉन टेम्पलच्या पूर्व बाजूने जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला यायचा. इथं समोर या, हा सगळं पुढे गेलेला आहे. शेगाव तुम्हाला ग्रामपंचायत आहे तिकडे गेलेला आहे आणि त्याच्या अगोदरच हे अशा प्रकारचा आतमध्ये हा रस्ता गेलेला आहे. या रस्त्यापासून अंदाजे आतमध्ये 500 फुटावरती आपला तो प्लॉट आहे. बाकीची माहिती त्या प्लॉटवर जाऊन घेऊया, भेटू आपण त्या प्लॉटवर. चला तर मग प्रमाणे आतमध्ये हा रस्ता आलेला इस्कॉन मंदिरचा जो शेगाव धुमाळाचा रस्ता आहे, हा रस्त्यापासून आतमध्ये अंदाजे 500 फुटावरती आतमध्ये आल्यानंतर हा प्लॉट येतोय जो इस्कॉन टेम्पल आहे. जे मंदिराच्या पूर्व बाजूला इस्कॉन टेम्पल आहे, नदीच्या पूर्व बाजूला इस्कॉन टेम्पल आहे. त्याच्या इथं इस्कॉन टेम्पल पासून जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याला कनेक्ट होऊन आतमध्ये आलेला रस्ता आहे आणि असा हा रस्ता पुढे गोपाळपूरला गेलेला आहे. गोपाळपूरला कनेक्ट होण्यासाठी एक रस्ता गेलेला आहे इकडं. ह्या रस्त्याला तो प्लॉट येतोय. हा रस्ता जवळपास 20 ते 30 फुटाचा हा रस्ता आहे. ह्या रस्त्याला टच असा प्लॉट आहे. जवळपास 70 गुंठ्याचा प्लॉट आहे. टोटल 70 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि त्या प्लॉटची आपण माहिती घेऊया. पुढे या तसं तुम्ही. आता सध्या काम चालू आहे, त्या रस्त्याचं काम चालू. ह्या रस्त्याचा आतमध्ये जाण्यासाठी, या रस्त्याला कनेक्ट असा आतमध्ये जाण्यासाठी 15 ते 20 फुटाचा रस्ता ठेवलेला आहे. त्याचं मुरमीकरण झालेलं आहे. म्हणजे आता सध्या पावसाचं वातावरण चालू आहे, तरी सुद्धा माझी 4 इथपर्यंत आलेली आहे. म्हणजे रस्ता पक्का आहे. त्यामुळे कधीही कुठल्याही सीझन मध्ये तुम्ही ह्या प्लॉटवरती येऊ शकता. या प्लॉटच्या सुरुवातीला हा 10 गुंठ्याचा प्लॉट ठेवलेला आहे. हा 10 गुंठ्याचा प्लॉट तुम्हाला जवळपास पहिला प्लॉट कमर्शियल असल्यामुळे 10 गुंठ्याचा ठेवलेला आहे आणि नंतर सगळे जे प्लॉट आहेत ते 5 गुंठ्याचे काही आहेत, काय 4 गुंठ्याचे आहेत, काय 3 गुंठ्याचे आहेत, काय 2 गुंठ्याचे आहेत. हा मुरमीकरणाचा रस्ता करून घेतलेला आहे. शेजारी पूर्णपणे प्लॉटला फिनिशिंग केलेलं आहे, तार कंपाऊंड केलेलं आहे. म्हणजे सरकारी मोजणी करून तार फिनिशिंग केलेलं आहे. कुणाचा अतिक्रमण होऊ नये म्हणून या पद्धतीने फिनिशिंग करून घेतलेलं आहे. आणि मेन म्हणजे हा प्लॉट सगळे पूर्वमुखीचे प्लॉट आहेत. सरासरी जवळपास अशी जी लांबी आहे 40 फुटाची लांबी आहे आणि 40 बाय 50 अशा प्रकारची साईज आहे या प्लॉटची 2-2 गुंठ्याची. आणि ह्याचा अजून आजूबाजूचा परिसर जर पाहायचं म्हणलं तर माझ्या पाठीमाग इकडे जुना सोलापूर रस्ता गेलेला आहे. तिथं तुम्ही जरा असं झूम करून दाखवा. इकडे जे इस्कॉनचं टेम्पल आहे त्याचं जे भक्त निवास आहे तिथं तुम्हाला दिसतंय. भक्त निवासाचं जे शेड दिसतंय तुम्हाला, ते भक्त निवासाचं शेड आहे. त्याच्या पलीकडेच नदी आहे. म्हणजे हवेतलं जर अंतर काउंट करायचं म्हणलं तर 1 किलोमीटरवरती मंदिर येतं. 1 किलोमीटरवरती मंदिर असल्यामुळं तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवरती चालत जाऊ शकता अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे. मेन म्हणजे सगळे प्लॉट हे पूर्वमुखी आहेत. म्हणजे वास्तुशास्त्रानुसार खूप छान पद्धतीचं डिझायनिंग आहे आणि खूप छान पद्धतीचं ह्याच्या दिशा आहे. त्यामुळे नक्कीच ह्या प्लॉटचा विचार करा. स्क्रीनवरती माझा नंबर येतोय, त्या नंबरवरती अधिक माहितीसाठी मला कॉल करा. आणि तसंच पुढे या तुम्हाला सांगतो, शेगाव धुमाळ नावाचं एक गाव आहे इथं समोर दिसतंय तुम्हाला. हे शेगाव धुमाळाचं गाव दिसतंय ना, ही पूर्णपणे शेगाव धुमाळ ग्रामपंचायत आहे. इथं लोक राहतात. जवळपास 5 ते 10 हजार लोकसंख्येचं शेगाव धुमाळाचं गाव ग्रामपंचायत आहे आणि लोकवस्ती खूप छान आहे. आता ही जी ग्रामपंचायत दिसते, ह्या ग्रामपंचायत शेगाव धुमाळ ह्या ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये जवळपास 400 ते 500 संस्थान आहेत जे एनजीओ म्हणून काम करतात किंवा त्यांचे मठ आहेत जे भक्तांनी घेतलेले असतात. त्या प्रकारची मठं आजूबाजूला सगळ्या लोकांची ती मठं आहेत. आणि ही ज्या प्लॉटच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला इथं इस्कॉनचं जवळपास 1.5 ते 2 एकर त्यांनी जागा घेऊन ठेवले. कदाचित त्यांचं भविष्यात मी काय मेडिकल सेंटर असेल किंवा हॉस्पिटलचं नियोजन असेल त्यासाठी ही समोर ऊस दिसतोय ती इस्कॉन वाल्यांची जागा आहे. अशा पद्धतीचा आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे. त्यामुळं हे लोकेशन आणि ह्याच्यामध्ये येण्यासाठी जो रस्ता आहे तो प्रॉपर आहे. त्यामुळं नक्कीच ह्या प्लॉटचा विचार करा. आता मालकाची जी ऑफर सांगायची राहिली जवळपास 13 लाख रुपये गुंठा याप्रमाणे मालकाची ऑफर आहे. तुम्ही 2 गुंठ्यापासून 11 गुंठ्यापर्यंत हा प्लॉट नक्की घेऊ शकता. ॲडव्हान्स करून घ्या. बाकीचे पैसे 50,000 ते 1 लाख रुपये ॲडव्हान्स बुकिंग घेतलं जातं. बाकीचे अमाऊंट हे तुम्हाला खरेदीशी द्यायची असते. अशा पद्धतीने चोख व्यवहार तुम्हाला करून दिला जाईल. स्क्रीनवरती माझा नंबर आहे. अधिक माहिती हवी असेल तर माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि हा व्हिडिओ किंवा हा प्लॉट आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.